नमस्कार मंडळी, मी संदेश तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण रानटी या नवीन मराठी सिनेमाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। ॲक्च्युअली मला खूप वेळ झाला या ट्रेलरचा रिव्ह्यू करायसाठी, पण मी आता फायनली हा व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी। जो रानटी हा 22 नोव्हेंबर 2024ला रिलीज होणार आहे मूवी। नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि काय ट्रेलर होता बॉस। ॲक्शन, व्हायोलेन्स आणि राउडी स्टाईल यांचा कॉम्बो आहे रानटीचा ट्रेलर। मराठीत कधी अशा प्रकारची ॲक्शन आणि सिनेमॅटिक ॲक्शन सीन्स दाखवले गेले आहेत हे विचार करणं खरं तर आवश्यक आहे। ट्रेलर पाहताना प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे ॲक्शन, व्हायोलेन्स आणि ड्रामा, जो खूपच इंटेन्स वाटतोय। इंट्रोडक्शन नंतर ट्रेलरमध्ये जे काही दाखवलं जाते ते अगदी वेगळं आणि थोडं धाडसी आहे। अनेक जणांची अशी कंप्लेंट होती की शरद केळकर सरांचा डबिंग आवाज रानटीच्या टीजरमध्ये त्यांच्या पर्सनॅलिटीला सूट होत नव्हता। आता ट्रेलरमध्ये जरा बदल केलाय असं जाणवते, पण तुम्ही जर ट्रेलर नीट बघितलात तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे सिनेमाच्या नावाप्रमाणे शरद केळकर सरांचा आवाज जरा रानटी टाईप असायला पाहिजे होता, म्हणजे अजून मज्जा आली असती। संजय नार्वेकर सरांनी रानटी मूवीमध्ये डॅशिंग ॲक्टिंग करून आपलं टॅलेंट दाखवून दिलंय। त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येतात। ॲक्शन सीन्सची भरमार असलेला रानटी सिनेमा अडल्ट सर्टिफिकेटला जाऊ शकतो असं मला वाटते, कारण हिंसा आणि ॲक्शन सीन्स हे जास्त प्रमाणात आहेत। असे सिनेमे कदाचित फक्त यंग जनरेशनला अट्रॅक्ट करतील आणि रानटी हा थोडा बॉईज ओरिएंटेड सिनेमा वाटतोय। सिनेमाची स्टोरी गँग वॉर किंवा अंडरवर्ल्डशी संबंधित असू शकते, ज्यात शरद केळकर सर एका गँग लीडरच्या भूमिकेत दिसतात आणि त्या गँगच्या विरोधात उभे राहतात। शेवटी ट्रेलरमध्ये एक ट्विस्ट फॅक्टर आहे। केळकर सरांचा नरसिंह लुक खूपच इम्पॅक्टफुल दिसतोय। भरीतभर म्हणजे सिनेमाच्या BGM म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिकने ट्रेलरला सुपरहिट घोषित करण्यात कोणतीच कसर बाकी ठेवली नाही। सिनेमाच्या इंटेन्सिटीला BGMची साथ मिळते, जे बघून ऑडियन्स या पिक्चरकडून लई अपेक्षा लावून बसलेत। रानटी हा सिनेमा नक्कीच एक नवीन एक्सपेरिमेंट आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये। तुम्ही जर हा ट्रेलर पाहिला असेल, तुम्हाला सुद्धा हा ट्रेलर इंटरेस्टिंग वाटला असेल, तर अशी आशा करतोय मी ट्रेलर्स सारखा जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला कोणतेच पैसे लागत नाहीत, अगदी फ्री आहे। तर नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी माणसाला। धन्यवाद।